कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ॲक्शन मोडमध्ये। मुंबईतले रस्ते कामांची मॅरेथॉन पाहणी करत अधिकाऱ्यांना सूचना। महापालिका आयुक्तांना सोबत घेऊन शिंदेंचा पाहणी दौरा। ससून रुग्णालयातील अहवाल आल्यानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कायदेशीर कारवाई करणार। गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी रुपाली चाकणकरांचा इशारा, तर आजच अहवाल सादर करण्याचा ससून प्रशासनाचा प्रयत्न। संभाजी भिडेंना कुत्रा चावल्यानंतर सांगली महानगरपालिका प्रशासन अलर्ट। भटक्या कुत्र्यांना पकडण्याची मोहीम सुरू। संभाजी भिडेंच्या डाव्या पायाचा चावा घेत कुत्र्याने केला होता हल्ला। बीडमध्ये भाजप लोकसभा विस्तारकाची धारदार कोयत्याने हत्या। बाबासाहेब बागे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव। आरोपी नारायण फपाळ पोलिसांच्या ताब्यात। अनैतिक संबंधांतून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती। धनंजय मुंडेंकडे 11 मोबाईल नंबर। सीडीआर तपासात ते दोषी होऊ शकतात। करुणा मुंडे यांचा मोठा आरोप, तर मुंडेंवर आरोप करणाऱ्या रणजित कासलेंच्या चौकशीचीही मागणी। धनंजय मुंडेंकडूनच वाल्मी कराडच्या एन्काउंटरचा प्रयत्न। निलंबित पीएसआय रणजित कासले यांचा खळबळजनक दावा। एन्काउंटरच्या ऑफरची माहिती स्टेशन डायरीमध्ये नोंदवल्याचंही कासलेंचं म्हणणं। 8 लाख लाडक्या बहिणींना आता 1500 रुपयांऐवजी 500 रुपयेच मिळणार। नमो शेतकरी महासन्मान निधी मिळत असल्यानं लाडकी बहीणच्या हप्त्यात कपात। योजना सुरू करताना सरकारची बुद्धी भ्रष्ट झाली होती का? तिजोरीवरील ताण कमी करण्यासाठी हप्त्यात कपात करणं निंदनीय। विजय वडेट्टीवारांची टीका। सिंधुदुर्गातील बिडवलकर हत्या प्रकरणी आरोपी सिद्धेश शिरसाट याचा आका कोण? फेसबुक पोस्ट करत वैभव नाईक यांचा सवाल। सत्ताधारी आमदार आणि बड्या राजकीय नेत्यांचा पोलिसांवर दबाव, नाईकांचा आरोप। सिंधुदुर्गात आजही हत्याकांड सुरूच। आतापर्यंत 27 खून, त्यातील 9 खून शिवसैनिकांचे। संजय राऊत यांचा गंभीर आरोप। फलटणमध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा रामराजेंना धक्का। फलटणचे माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसलेंचा भाजपात प्रवेश। माजी नगरसेविका मधुबाला भोसलेंची पवारांच्या एनसीपीला सोडचिठ्ठी। शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचा मोबदला देण्याबाबत नियमात बदल। शेतकऱ्यांना आता 15% 9%नेच व्याजदराचा मोबदला मिळणार। मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय, सूत्रांची माहिती। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 7 महत्त्वाचे निर्णय। नगरपरिषदा, नगरपंचायती, औद्योगिक नगरांच्या नगराध्यक्षांना बहुमताने हटवण्याच्या तरतुदीस मान्यता। पदमुक्त करण्याचा अधिकार पुन्हा एकदा सदस्यांनाच। एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित पगार होण्यास सुरुवात। एसटी कर्मचाऱ्यांचा 56%च पगार झाला होता। जालन्यात बोगस शेतकऱ्यांच्या नावाने अधिकाऱ्यांनी अनुदान लाटलं। अतिवृष्टी आणि गारपिटीचं अनुदान हेराफेरी करून 50 कोटींचं अनुदान लाटल्याची माहिती। ससून रुग्णालयात व्हीलचेअर मिळत नसल्याचा रुग्णाचा आरोप। पायावरील उपचारानंतर व्हीलचेअर न दिल्याने रुग्ण जमिनीवरून रांगत आल्याचा प्रकार। TV9 मराठीच्या बातमीनंतर प्रशासनाकडून चौकशी होणार। नॅशनल हेरॉल्ड घोटाळा प्रकरणी ईडीकडून चार्जशीट दाखल। चार्जशीटमध्ये सोनिया गांधी, राहुल गांधींचं नाव। 25 एप्रिलला कोर्टात सुनावणी पार पडणार। अयोध्येतील राम मंदिराला बॉम्बने उडवण्याची धमकी। मंदिर ट्रस्टला धमकीचा निनावी ईमेल। एफआयआर नोंद। उत्तर प्रदेश पोलिसांकडून अधिक तपास सुरू। वानखेडे स्टेडियममधील ग्रँड स्टँड लेव्हल 3 ला शरद पवार, तर लेव्हल 4 ला अजित वाडेकर, विठ्ठल दिवे, तर लेव्हल 3 ला रोहित शर्माचं नाव। मुंबई क्रिकेट संघटनेच्या एजीएम बैठकीत ठराव मंजूर। कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग।